उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माझ्या पाठण भागातील जवळजवळ 16 गावांनी हा निर्णय घेतला होता की आपण कमीत कमी रस्ता रोको करून उपोषणाला पाठिंबा दाखवून शासनापर्यंत राज्यकर्त्यांपर्यंत ही घटना पोहोचवू आणि या ठिकाणी तालुक्याच्या प्रांत साहेबांनी आणि जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी माणुसकी नसल्यासारखा निर्णय घेतला। जनावराला सुद्धा एवढी कठीण शिक्षा दिली जाणार नाही एवढी शिक्षा आज या ठिकाणी कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेबांनी दिली। खऱ्या अर्थानं 143 लावून आज आमचं आंदोलन निलंबित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु मी यापूर्वी महसूल विभागाच्या मार्फत तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर यांनी पत्र दिलेलं आहे। जर तुमच्या नदीवर शासनाचा अधिकार आहे, मग नदीच्या पात्रातलं पाणी जर शासनाचं आहे आणि ते जर तुम्ही आम्हाला एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये देत नसाल तर आम्ही फोकलेन लावून नदी उकरून पाणी काढतो। त्याच्यासाठी तर तुम्ही आम्हाला अनुमती द्यावी। तीही दिलेलं हे निवेदन देऊन 8 दिवस झालेले आहे। मग आम्हाला जीव मारण्याचा विचार शासनाचा आहे का? आणि जर तसं असेल तर मला आता या पाठरा भागातील सर्व शेतकरी लोकांनी पाणी पिण्याचा आग्रह केलेला आहे। परंतु मी मरेल आणि शासनाच्या दंडशाहीमुळे मला मरण येईल आणि मी माझ्या मरणोत्तर जोपर्यंत माझ्या ह्या जनतेला पाणी पोचत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही। काल प्रांत साहेब माझ्याशी बोलले, मी लागेल तेवढे टँकर पाठवतो। टँकर किती पाठवणार? मेंढर किती? मेंढरांना टँकरने पाणी पाजणार आहे आणि टँकर पाठवण्यापेक्षा सोपं आहे ना। कोटी रुपये खर्च करून टँकर पाठवण्यापेक्षा असणारं शिल्लक पाणी आम्हाला द्या, एवढीच आमची मागणी। कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे लोक कामं करतायत। मला तुमची एवढीच विनंती आहे, तुम्ही तुमच्या शिक्षणाने शिकलात, तुमच्या शिक्षणावर तुमच्या नोकऱ्या भेटलात, तुम्ही एक जनतेचं काहीतरी चांगलं करू शकता एवढं तुमच्याकडे शिक्षण आहे। अशी अवस्था असताना तुम्ही का कोणाच्या दबावाखाली काम करता? मी लय मोठा राज्यकर्ता नाही, मी कोण जशी माझी परिस्थिती आहे तशीच माझ्या लोकांची परिस्थिती आहे, म्हणून त्यांना पाणी मिळावं। प्रांत साहेब, तुम्ही शेतकऱ्याचे मुलं जर असाल, तहसीलदार साहेब आहेत, तहसीलदार साहेब जे कोणी अधिकारी जर शेतकऱ्याची खरोखर मुलं असतात तर मला 2 दिवसामध्ये पाणी मुळा नदीच्या पात्रात सोडशाल आणि जर 2 दिवसात जर मुळा नदीच्या पात्रात पाणी नाही सोडलं तर मी हे समजेन की तुम्ही शेतकऱ्याची। जांभूळगावचे उपसरपंच आदरणीय सुभाष डोंगरे यांनी गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि गेल्या 7 दिवसांमध्ये शासनाचे अधिकारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत नाहीत। त्यानिमित्ताने आम्ही गुरुवार दिनांक 7 तारखेला आज सकाळी 10 वाजता हायवेवरती रास्ता रोकोचं नियोजन केलं होतं, परंतु या रास्ता रोकोसाठी सरकारने त्या ठिकाणी हाणून पाडलेलं आहे। कलम 144 लागू केल्यामुळे ते आंदोलन रद्द करून या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी दामपूरमध्ये या ठिकाणी आज घेत आहोत। परंतु शासनाचं या ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत त्यांना शेतीचा प्रश्न महत्त्वाचा नसून चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो अति महत्त्वाचा आहे। शेतकऱ्याचे जनावरं या ठिकाणी बिगर पाण्याचे राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर लक्ष घालावं आणि पाणी पिंपळगाव धरणाचं पाणी हे सिंधुडीपर्यंत कशा पद्धतीने येईल त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निमित्ताने मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। हा आज उपोषणाचा विद्यमान उपसरपंच जांभूळगावचे सुभाष डोंगरे यांचा जो 7वा दिवस आहे, हा खऱ्या अर्थानं त्यांचं उपोषण आहे हे अत्यंत बरोबर आहे। कारण का आता या पाण्यावर फक्त अकोले तालुक्याचाच अधिकार आहे असं बिलकुल नाही। कारण त्या तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणासाठी आमच्या संगमनेर तालुक्यातील विशेष करून शेंडेवाडी गावच्या 50 ते 60-70 एकर जमीन त्या धरणासाठी दिलेली आहे आणि म्हणून त्या पाण्यावर आमचा देखील अधिकार आहे, हक्क आहे। आणि हे पाणी खऱ्या अर्थानं
हे पाणी खऱ्या अर्थानं आम्हाला ते मिळालंच पाहिजे आणि हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं अन्याय दिसतोय का वरचे 9 ते 10 केटीवर पूर्ण क्षमतेने भरलेले असतात आणि फक्त 5 ते 10 किलोमीटर अंतराच्या मध्ये 4 केटीवर परिपूर्ण कोरडे ठेवले जातात. तर हा एक प्रकारचा अन्याय आहे. याचं कारण म्हणजे याच्यात राजकारण आल्यासारखं वाटतं, म्हणून कुणीही या पाण्यामध्ये राजकारण करू नये. हा खऱ्या अर्थानं पुण्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी प्रशासन सांगतं पाणी टंचाई ज्यावेळेस तुम्हाला होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला टँकर देऊ, परंतु माणसांना पिण्यासाठी पाणी टँकरनं मिळू शकतं. पण या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारातील 4 गायी ज्या आहेत यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतं आणि हे सर्व काही जबाबदारी प्रशासन स्वीकारेल का हेही या निमित्ताने मी त्यांना विचारू शकतो. आणि या ठिकाणी सुभाषराव डोंगरे यांनी जे आमरण उपोषण चालवलेलं आहे याची खऱ्या अर्थानं आमचं रस्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी पाठिंबा दर्शवणार होतो, परंतु प्रशासनानं 144 तुरंत लागू करून आमचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जरी शांततेच्या भूमिकेत अजूनही असलो तरी पुढची दिशा या ठिकाणी आम्ही आमच्या साकूर पठार भागाचे नेते आदरणीय शंकर पाटील खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या संध्याकाळच्या मीटिंगमध्ये ठरवू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊ. आमच्या या उपोषणकर्त्याची तब्येत खऱ्या अर्थानं खूप खालवलेली आहे, त्यांची शुगर पण कमी झालेली आहे आणि जर या उपोषणकर्त्यास काही कमी जास्त जर झालं त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, शासन राहील. या निमित्ताने मी नमूद करू शकतो. धन्यवाद. त्यातला सगळी जाणीव आहे, परंतु आता आपण सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 8 दिवसापासून पाणी प्रश्नावरती अनेक वावड्या त्या ठिकाणी उठवल्या जात आहेत. आमदारांनी देखील याच्यावरती, अकोला तालुक्यातील आमदारांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि त्याला वेगळं वळण या ठिकाणी आंदोलनाला मिळालं. आणि तसं पाहायला गेलं तर प्रशासनाने ही जी आपली भूमिका आहे, तुम्ही आता जो प्रश्न विचारला की रात्री अचानक 144 लागू झालं आपल्या पुणे नाशिक हायवेवरती, तर त्याबद्दल आम्हाला निश्चितच या ठिकाणी सांगायचे की प्रशासनाला ही विनंती, आज आम्ही अजून विनंती करतोय आपल्याला की आपण कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही माणसाच्या दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता आपण या ठिकाणी ही योग्य भूमिका घेतली पाहिजे. अचानक तुम्ही दुपारपर्यंत पॉझिटिव्ह चर्चा करतात की आम्ही तुमचा प्रस्ताव शासनापर्यंत पाठवू, कलेक्टर साहेबांपर्यंत पाठवू आणि संध्याकाळी 6 वाजता असं काय होतं की अचानक तुम्हाला 144 त्या ठिकाणी लागू करावा लागतो. हा जो पुणे नाशिक हायवे आहे, माझ्या माहितीप्रमाणे तिथे कुठल्याही प्रकारची शाळा नाही किंवा तिथून कुठल्याही प्रकारची शाळेची बस त्या ठिकाणी जात नाही, जेणेकरून 11वी 12वीच्या मुलांना त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आणि रस्ता अडवल्यामुळे त्यांना पेपरला जाण्यास अडचण होऊ शकते. आणि आम्ही त्यांना एवढीच विनंती केली होती की हा जो काही सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सभा घ्यायची परवानगी द्यावी आणि त्याच ठिकाणी आमचं 5 मिनिटं तुम्ही निवेदन घेण्यासाठी यावं, ही आम्ही देखील त्यांना विनंती करते. प्रशासनाला पुन्हा एकदा माझे सांगणे की आजपर्यंत आम्ही आपल्याला विनंती करत आहोत आणि इथून पुढे जर आपण या विनंतीचा विचार नाही केला तर परत जे काही घटना घडतील याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची. यातून जो मार्ग जर निघाला नाही तर पुढची दिशा काय? यातून जर मार्ग निघाला नाही, आताच या ठिकाणी आपण निषेध सभा घेतली, त्या निषेध सभेच्या ठिकाणी सांगण्यात आलं की आज संध्याकाळी पुन्हा एकदा याची वर्किंग कमिटी आहे किंवा कृती समिती जी आहे ती आपल्याला आज संध्याकाळी बसेल आणि पुढची दिशा कुठली असेल मग त्या प्रांत कार्यालयावरती समजा जाऊन निवेदन देणं असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन धरणं असेल, ही देखील दिशा या ठिकाणी आपण ठरवण्याचा निश्चय केलेला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधीला आपण चालक मानतो तालुक्याचे, आणि त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन म्हणजे या भागाचे शेतकऱ्यांची मनोगत झाली याबद्दल काय सांगतो? निश्चितच ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी हा निवडला जातो, त्यांनी ज्यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली त्यावेळेस सांगताना सांगितलं की 1 थेंब देखील पाणी आपण खाली पठार भागात सोडणार नाही, परंतु जरा तरी माणुसकीचा भाग आपण त्या ठिकाणी बाळगला पाहिजे. आणि त्यांना मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे की ज्यावेळेस किरण लामटे साहेब हे आमदार नव्हते त्यावेळेस ते देखील जो कार्यकर्ता कसा घडलेला आहे तो देखील आंदोलनातून घडलेला आहे आणि ते आमदार आहेत स्वतः, आणि ते देखील अनेक वेळा त्यांनी आपल्या उपोषणामधून अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहे. आणि आता त्यांच्या तोंडातून म्हणजे आमदार झाल्यावर तुमच्या अंगात आलं काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि आपण आता जे आपण वक्तव्य करतात हे आपल्या आमदारकीला शोभत नाही किंवा लोकप्रतिनिधीला शोभत नाही, हे मला आपल्याला या ठिकाणी निमित्ताने सांगावं असं वाटतं. पुढच्या भावी निवडणुकीमध्ये आमदार किरण लामटे यांना या आपल्या भागातून काही तोटा होऊ शकतो का? निश्चितच तोटा होऊ शकतो, कारण की त्यांचा जो मतदारसंघ आहे तोच आपल्या नगर जिल्ह्याचा आमचा म्हणजे साकूर पठार भागातील काही
गावं जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत. मग त्यात नांदूर खंदारमाळ असेल, पिंपळगाव असेल, पिंपळगाव देपा असेल, खंडरेवाडी असेल, त्याचबरोबर अनेक त्या ठिकाणी गावं जे आहेत ते त्यांना जोडलेले संलग्न आहेत आणि ते गावं देखील या पाण्याच्या लाभ क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांना देखील आज पाणी आपल्याला बघताय ते आपल्याला पाणी मिळालं, त्यांना देखील पाणी मिळालं नाही. आणि आज या उपोषणाला नांदूर खंदारमाळमधील अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलंय की आतापर्यंत किरण लामटे साहेबांबरोबर त्यांच्या 2 बैठका झाल्या आणि किरण लामटे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला देखील पाणी पुसण्याचं काम आपल्याला त्या 2 बैठकांमध्ये पाहताना दिसतंय. विद्यमान उपसरपंच हे पिंपळगाव धरणाचे पाणी आमच्या या पठार भागाला मिळण्यासाठी उपोषणाकरता बसले आहे. तर या ठिकाणी अजून कोणताही निर्णय या ठिकाणी शासनाने दिलेला नाही. तर हे आंदोलन अतिशय 6 दिवस झाले. सरपंचांची प्रकृती अतिशय खालावली असतानाही या ठिकाणी कोणताही शासनाचा कर्मचारी अजूनपर्यंत आलेला नाही आणि ह्या धरणाच्या पाण्यावर आमच्या पठार भागाचा निश्चितच अधिकार आहे आणि ते पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे. तर या आंदोलनामध्ये या पठार भागातील सर्व गावे समाविष्ट झालेली आहेत. या सर्वांची एकच मागणी आहे की या धरणाच्या पाण्यावर आमचा पूर्णपणे अधिकार आहे आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजे. तर या आमच्या उपसरपंचांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. त्यांची शुगरही अतिशय कमी झालेली आहे आणि यांच्या प्रकृतीला जर काही झालं तर या पूर्णपणे शासन जबाबदार राहील याची शासनाने दखल घ्यावी आणि या आंदोलनाचा लवकरात लवकर निर्णय लावून हे पाणी आमच्या पठार भागापर्यंत पोहोचावं अशी मी शासनाला विनंती करते. धन्यवाद. उपोषणाला बसले, परंतु हा वैयक्तिक जांबूत गावचा प्रश्न नाही. आम्ही सर्व पठार भागचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो, नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. परंतु आज या ठिकाणी अशी कंडिशन झालेली आहे की जे पिंपळगाव खांडे शिंदोडीपर्यंत जे 19 केटीवेअर आहे त्याच्यापैकी 17 केटीवेअर आहेत. तर त्याच्यापैकी 11 केटीवेअर हे फुल भरलेले आहेत आणि 4च केटीवेअरला पाणी नाही. खाली शिंदोडीपर्यंत बॅकवॉटरचं पाणी येतं आणि मग अशी परिस्थिती दिसून येते की केवळ हे 4च केटीवेअर पुरतं या ठिकाणी राजकारण केलं जातं की काय असा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. आणि पिंपळगाव खांडचं पाणी ही वैयक्तिक कुणाचीही मालमत्ता नाही आहे. जरी ते लोक म्हणत असतील की आमच्या कार्यक्षेत्रात आहे, आमच्या परिसरात आहे म्हणून आमचा अधिकार आहे, पण हे 7 चुकीचं आहे. याच्यावर कोणाची वैयक्तिक या ठिकाणी कोणाचीही मालमत्ता नाही. जिथे जिथे आपली दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पोचणं गरजेचं आहे. आणि निश्चितच मला असं वाटतंय की लामटे साहेब असो किंवा कोणी प्रतिनिधी असो त्यांनी या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. आपल्या जनता ही सगळ्यांची आहे, त्यामुळं आपण सगळ्यांना पाणी पोचलं पाहिजे अशीच एक प्रतिनिधीची इच्छा असली पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे किंवा वक्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं. Thank you.